आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। विषारी दारूकांडानंतर कारवाईची मागणी तीव्र, दारू माफियांवर मोठी मोहीम राबवण्याची मागणी। पुण्यातील विषारी दारूकांडानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असून केवळ दारू विक्रेत्यांवर नव्हे तर बनावट आणि विषारी दारू तयार करणाऱ्या मुख्य सूत्रधारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। नागरिकांचे म्हणणे आहे की विषारी दारूमुळे निष्पाप लोकांचे जीव जात असतील तर त्यामागील मूळ साखळी उद्ध्वस्त करणे आवश्यक आहे। केवळ किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई करून प्रश्न सुटणार नाही तर दारू तयार करणारे आणि पुरवठा करणारे मोठी माफिया शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे। राज्यातील विविध भागातून अशी मागणी होत आहे की ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अवैध दारू निर्मिती होत असल्याच्या तक्रारी आहेत त्या ठिकाणांची सखोल चौकशी करण्यात यावी, तसेच संबंधित यंत्रणांच्या कामकाजाचीही निष्पक्ष चौकशी व्हावी अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत। अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांचे म्हणणे आहे की अवैध दारू निर्मिती व तस्करींच्या संपूर्ण रॅकेटवर आर्थिक कारवाई करण्यात यावी, दोषी आढळणाऱ्या व्यक्तींची मालमत्ता जप्त करून कठोर व कायदेशीर कारवाई करण्यात यावी, जेणेकरून भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत। प्रेस मीडिया न्यूजचे मत, विषारी दारूकांड हे केवळ कायदा व सुव्यवस्थेची बाब नसून ती जनतेच्या जीविताशी संबंधित गंभीर समस्या आहे। त्यामुळे या प्रकरणातील प्रत्येक जबाबदार व्यक्तीपर्यंत तपास पोहोचणे आवश्यक आहे। दोषी कोणताही असो त्याच्यावर कठोर आणि निष्पक्ष कारवाई होणे हीच जनतेची अपेक्षा आहे। महाराष्ट्रातील नागरिकांचा आवाज एकच आहे, विषारी दारूमुळे एकही निष्पाप जीव जाऊ नये यासाठी मूळ सूत्रधारांपर्यंत पोहोचून कठोर कारवाई झालीच पाहिजे। प्रतिनिधी सूरज पारवे, प्रेस मीडिया न्यूज, पुणे।